त्यांच्यासोबत 2 लोक आहेत, म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहेत. घरगुती वाद होता किंवा असं नाही, काहीच नाही. मी तुम्हाला मगाशीही सांगितलं. सकाळी भांडण झालं काही माध्यमांचं असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले. मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे. त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या. सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपलं. वाद नाही किंवा काहीच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत. किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही. मित्र बरोबर आहेत. पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी. आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता. त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. तुम्हाला काही मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही. तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला. त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो. माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय. तो मला सांगितलं. आम्ही दोघे एकाच ठिकाणी होतो. कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो. असं काही आहे का? जे खासगी विमानाने ते गेलेले आहेत यंत्रणा वेठीस धरली गेली? अजिबात नाही, अजिबात नाही. गुन्हा पण दाखल केला नाही, ठीक आहे ना, समजेल ना. झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी. ठीक आहे ना. आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं. असं पोलिसाच्या पद्धतीने हे करतील. 1 मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन हा. होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले. यांनाही त्या फोन आला होता आधारावर तसंच. जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात. त्यांनी बघितलं होतं का? दाबून नेलं, डाबून नेलं, आपण गाडीत आता नेलं, गुन्हा कसं नेलं, आज कसा कसं गुन्हा दाखल दाखल झालं, केला? काय आज झालं, तासाभरात दिलं काय, गुन्हा कार होती, दाखल असं केला. काय आता झालं? आपण एक मीटिंग एका माजी मंत्र्याच्या मुलगा म्हणून यंत्रणा एवढी फास्ट हल्ली का? 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला तर आपण एक कॉन्टॅक्टला जातो. पहिली मीटिंग एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय, काय चाललंय, तातडीने नोंदवले गेले गुन्हा. कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जशा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार आहे. दोघांनी पळून दिलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या त्याच्या मित्रांनी पळून दिलं असं काही आहे का?